शुद्धतेचा पोटी फुटे रसाळ गोमटी, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, तुका म्हणे जाते पाप दर्शने विश्रांती, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, बाळा तुम्ही इकडे सर बॉक्सच्या समोर बसून तुम्हाला ते जवळ कानाला त्रास होईल. आज सर काय बॉक्सच्या मागून कसं वाटलं. पांडुरंगा करू प्रथम म्हणून दुसरे चरण संदाच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा नमगडागर पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचेतानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु आस्करा पूर्णगिरी. जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून संतांचं वर्णन करतात. विठ्ठल प्रभू रामचंद्रांच्या पवित्र दरबारामध्ये 35 वर्षाची अखंड परंपरा. आज ही दुसऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ नाळे गावकऱ्यांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, आजच्या कार्यक्रमाचे यजमान नारायण राजधर लांबखेडे, संतोष मोतीराम शिरसाट आणि सचिन एकनाथ साळुंके या त्रिमूर्तींकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. तसेच सकाळचे अन्नदान करणारे असतील, संध्याकाळचे अन्नदाते असतील, आठही महाराजांचे सौजन्य दाते, रोजचे अन्नदाते, हे सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांचे सहकार्य आहे. गावातील वारकरी मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी आणि सगळ्यात विशेष म्हणजे तरुण मंडळी. काही काही गावामध्ये उत्सव असतो पण उत्साह नसतो. नाळे गावामध्ये उत्साहही चालू आहे आणि उत्साहही आहे. आणि तरुण मुलांनी सगळ्या आपल्या युवा शक्तीने इतकं सुंदर या ठिकाणी स्वागत समारंभ या ठिकाणी आयोजित केला की डीजे काय बघी काय. माझ्या लग्नात सुद्धा डीजे नव्हता, तर माझ्या लग्न सत्यात झालंय. त्याच्यामुळे तो सुद्धा आनंद काय असतो बा. नवरदेवाची फिल्म थोडी बघित बसले आले. छान नियोजन. एकदा तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजवतात.
मी तर या मताचा आहे, वर्षातून एकच सप्ताह गावकऱ्यांनी करायचा, 4-5 सप्ते करायचेच नाही, एकच करायचं, पण असा पावर लावून करायचा की त्याची सप्त्याची महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे, जे गावाला युवा शेतकरी गेल्या वर्षी तितक्याच ताकदीनं, या वर्षीला तितक्याच उत्साहानं आणि सगळे उत्साही कार्य करत आहेत. गाव लहान आहे, सगळे मंडळी बघितलं छोटंच गाव आहे, पण छोट्याच गावामध्ये या नाम यज्ञाची अखंड परंपरा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, तरुण पिढीचं योगदान, महिला मंडळींचा विशेष सहभाग असे या त्रिसूत्रीतून या कार्यक्रमाला भव्यता आणि दिव्यता मिळालं. अभंग तुकोबरांचा आहे, 4 चरणाचा आहे. आजच्या अभंगातून तुकोबर आहे. खऱ्या अर्थानं संतांचंच वर्णन करतात, फक्त दृष्टांत सांगून करतात. पहिल्या चरणामध्ये दृष्टांत सांगितलंय, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि हा अभंग मी तर म्हणतो हे चरण सगळ्यांच्याच पाठ असेल, कुणी उत्सुक हे म्हणतच, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि आपण ओढून तोडून ह्याचा अर्थ असा फिट केला की बाप चांगला असेल तर मुलगा चांगला होतो, असा याचा अर्थ आपल्या मनाने आपण सुईस्कर केलाय, असा याचा अर्थ नाही. शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. शुद्ध बीजा पोटी, बीज जर शुद्ध असेल तर त्याला फळ सुद्धा रसाळ येतात आणि गोमटी येतात, पण बीजाची अगोदर शुद्धता असावी लागते. प्रमाणे बघा, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. आणखी ज्ञानोबरांची होई, जे क्षेत्री जे पेरेजे ते वाचून ज्ञान न उपजे, पाहिजे त्याची देखीचे दर्पणात आरशात बघाल तेच दिसते, जमिनीत पेराल ते जगवते. बीज शुद्ध असावं, ठीक आहे म्हणे. आपण जो सरासरी अर्थ घेतलाय की आई वडील चांगले असतील तर मुलं सुद्धा चांगली, हे सुद्धा 100% खरंच आहे. नाही असं पुढे गेलं तुमच्या लक्षात येईल. तुकोबराय निष्ठावंत पंढरीच्या वारकरीत, कारण त्यांनी परंपरेचा स्वाभिमान व्यक्त केलाय. माझ्या वडिलांची मी राशिका देवा, मी राशिका देवा, 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 तुम्ही आमच्या खेळात नाहीत का? काही नाही. बसणाऱ्यांना विनंती, जरा हाताने टाळी मुखाला नाम जरा प्रसन्न बसा. कदाळ वाटते जे झाले ते पंक्तीला प्रसन्न बसा जरा. त्या क्रिकेट मधल्या स्टेडियम मधल्या प्रेक्षकांकडून शिका, किती आराडतात ती प्लेयर, त्यांना दिसत होतं नाही, इकडून असे आराडतात, असा उत्साह निर्माण होतो. चौकार षटकार नाही विकेट तरी. तसं तुम्हाला आरडायचं नाही, फक्त हाताने टाळी मुखानं ना, तिकडून लगेच वारकऱ्यांकडून इकडे चौकार षटकार. माझ्या वडिलांची वडील वारकरी परंपरेचा 8 पिढ्याचा परमात्मा विश्वंभरबा हरी विठोजी पदाजी शंकर कानोबा बोलोबा टिवडे जगद्गुरु तुकोबार सहपरिवाराच्या वारीला गेले आणि बोलोबा महाराज तुकोबारांचे वडील त्यांनी कणकाई मातेला सांगितलं देवाचं दर्शन घ्यायचं, पण देवाकडे काय मागायचं? आई साहेबांनी दर्शन घेतलं, मागणी काहीच केली नाही, पण देव हुशार. देवाने आई साहेबांना प्रश्न केला, चेहऱ्यावर पाहिजे तेवढी प्रसन्नता दिसत ती कोणती खडत नाही का बोलतोय गायन कर, काय इच्छा आहे? जिजाऊना त्याने सांगितलं अजून पुष्प पवित्र झालेले नाही, माझ्या पोटी मुलगा यावा किंवा मुलगी असू द्या, ठीक आहे. देवता असतो म्हणले बाहेर आले. बोललो बा महाराजांनी विचारलं उशीर का झाला? म्हणले मी काहीच मागितलं नाही,
देव मागा म्हणले, काय मागितलं? पुत्र मागेल. हा मागायला जा. नुसता पुत्र मागू नको, असा पुत्र माग. आईचा पुत्र तिन्ही लोकांमध्ये झेंडा लाव. आवाज कमी ठेवा, अपवादाचे पेन आमच्या सगळ्यांचे जरा जास्त आवाज होते. पण काय होते आधी सवाल म्हणून सगळ्यांचेच कमी कमी ठेवा. काय किती सगळ्यांना ऐकू आलं म्हणजे भारी, सगळ्याला ऐकू येते ना. हा काय नाही, छान सिस्टम. तुम्ही जास्त वाढवता तर मग ती प्रदूषण होते, जास्त मापात चालू दे. सिस्टम एक नंबर आहे. दुसरी कर म्हणावं लागतं वाढवा, त्यांना सांगावं लागतंय कमी करा, त्याच्यातच त्यांचा विजय. विडावलं आणि मग मागणी केली, ज्याचा त्रिलोकी झेंडा. आणि वसंत पंचमीला जगद्गुरु तुकोबरायांच्या अवताराचं प्राकट्य झालं. तुकोबराय म्हणतात मी लोकांचं सांगतो असं नाही, मी माझा अनुभव सांगतोय. 8 पिढ्यापासून चालत आलेली वारीची परंपरा माझ्या वाडवडिलांनी चालवली आणि माझे वडील सुद्धा वारकरी होते, म्हणून त्यांच्याच पोटी माझ्यासारखा निष्ठावान वारकरी जन्माला आला. मी हेच तुम्हाला ठामपणे सांगतो, जर बीज शुद्ध असेल तर त्याला फळ सुद्धा 29 लागतात. अभंगाच्या पहिल्या शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी बीज शुद्ध फळे गुंट आहे. आई वडिलांची परंपरा तुकोबारांनी पुढे चालवली. हा एक अर्थ झाला. पुढचा बीज शुद्ध असेल तर फळ त्याला गोमटी असतात, म्हणजे आई वडील सात्विक असतील तर मुलं चांगले आहेत. ठीक आहे, पण महाराज हिरण्यकश्यपूचं कसं जोडायचं? हिरण्यकश्यप राक्षस आहे ना, आणि त्यांच्या पोटी जन्माला कोण आले? प्रल्हाद. नसते प्रल्हाद नाही, त्यांना भक्त प्रल्हाद म्हणावं लागतं. मग वडील बापे आहे. आपल्या राज्यामध्ये नारायण नाव जो घेईल त्याला फाशीची शिक्षा देत होता, इतका कट्टर दुश्मन देवाचा, आणि त्यांच्याच पोटी हरिभक्त जन्माला आले. मग तुमचं कुठं जोडायचं? शुद्ध बीजा पोटी. बीजा शुद्ध आणि फळ शुद्ध लागलं ना, गोमट प्रल्हाद रूपी, म्हणजे राक्षसाच्या पोटी हरिभक्त जन्माला आले.
माळकरी सोन असं नाही का? माळकरीची पोरं काय पेत नाहीत काय? आणि पेताडाचे हरिभक्त नाहीत काय? पिणाऱ्या बापाची पोरं कीर्तन करायत महाराष्ट्रात अशी किती उदाहरणं दाखवतो तुम्हाला. आणि माळकऱ्याच्या निदानातून दहावे मोकळे केले अशी बी किती दाखवतो. शुद्ध बीजा पोटी विठ्ठल. बरं, हिरण्यकश्यप वाईट आहे, पोरगा चांगला जन्माला. त्याच्या पुढचा उलटा आहे का? भगवान श्रीकृष्णांचा मुलगा, त्याचं नाव साम. देवाची धर्मपत्नी, तिचं नाव जांबवंती, तिला झालेला साम. साम नावाचा देवाचा मुलगा, जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण ह्याचा वडील आहे, बीज सिद्ध आहे. पण साम बिघडला ना. साम बी विचारा चांगला होता, संगतीने वाटोळ केली. ही तुम्ही कुणाच्या संगतीने हे फार महत्वाचं आहे. पेताडाच्या संगतीत गेल्या तुम्हाला जेवणाची शिकावं लागणार. आणि गिराईक तीच आणते, बैठक तीच बशी, त्यात कमिशन तीच हाणतात. ह्याला पूर्ण मोकळा केल्या दुसरा मासा गळाला लावतात. मग त्याची पूर्ण फोकस तर त्याची दुसरी सोडित आहे. स्वतः सुरुवातीला ह्यांच्या पैशाची पास ही ओरिजिनल बेवड्याची टेक्निक झाली. पोरांना एकच सांगे, संगत चांगल्याची करा. आपल्यापेक्षा जो हुशार आहे, विद्वान आहे, ज्याला विचार आहेत, अशांच्या संगतीत राहायचं. बावळा त्यांच्या संगीतावर जीवनाची बरबादी होईल. एक जणांनी पेढा बनवला नाही काय गेलं बाजारात, ओरिजिनल पेढा होता. कुणा संग दुस्ती करा ह्याची अक्कल नाही. जिथं उंदरा माराचं औषध विकतात तिथे पेढेवाल्याने दुस्ती केली. आणि पेढ्यावाला मोठ्याने बोलायचं, लय गोडे लय गोडे. ते उंदरावाला म्हणायचं खाल्लं की मरतय. त्याच्या पुढे काय का ना उंदरा मारायच्या, लय गोड खाल्लं की मरतय. दोघांची संगती बसली, लोकांना वाटलं पेढा खाऊनच मरतय. मरायला त्यांना लोक पेढ्याकडे. आत पाऊस सुद्धा पेढा खपला नाही हो. मला फोन केला, माऊली पेढा कसं काय खपना, तू कोणत्या गल्लीत आहे? मला उंदरावाल्याचा. तुला अक्कल आहे का? म्हणलं मिठाईवाल्याच्या चौकात जाऊन बसणार, 1.5 तासात पेढ खलास झालं. याला म्हणायचं संगत विठवलं. देवा नग मोती धन संपत तुझी संपत्ती नको, तुझं काहीच नको आम्हाला संत संगत द्या. ही रिद्धी सिद्धी ही आम्ही इकून आलो म्हणजे त्याची आम्हाला गरज नाही. मागितली काय संगत का? सज्जन को सज्जन मिले तो दो मारे बाता, आणि दुर्जन को दुर्जन मिले तो दो मारे लाता. आणि उद्धार म्हणजे वरची गती. पतन उद्धार संघाचा. तुम्ही कोणाच्या संगीत आहे हे फार गोष्ट महत्वाची. आता पावसाळ्यात चालू पण पाऊस नाही, उन्हाळ्यातच होऊन गेला. मे महिन्यातच निम्या पावसाळ्यात का पाऊस झाला, पावसाळ्याचा पाऊस झाला. ही निसर्गाच लय फिरलाय. माणसं फिरली निसर्ग तोडणी आम्हाला जागल भेटायला. आणि मग आकाशातून पावसाच्या पाण्याचा पडलेला थेंब. संगत सांगतो बरं का, नीट आहे का? पावसाचा थेंब समुद्रात पडला खरट, नदीत पडला कोण, इस्त्यावर पडला करपून मेला, फुलात पडला दवबिंदू झाला, शिंपल्यात पडला मोती झाला. तत्व कळतंय बघा. थेंब एकच आहे हो, संगत भिन्न नाही. माणसं एकच असतात, संगतीमुळे बिघडतात. बाप कृष्ण पोरगा सांभाळ संगत बावळटांची केली, दुर्गती सुचली. गावात साधू महाराज आले होते आणि त्या साम नावाच्या मुलाला बाकीच्या मित्रमंडळींनी साडी नेसवली. नीट ऐका. मुलगा असून मुलीचा वेश धारण केला, स्त्रीचा वेश धारण केला, साडी घातली, पोटाला चिंध्या बांधल्या, साधू महाराजाच्या पुढे जाऊन सांगा महाराज ह्याला मुलगा होईल का मुलगी? नीट ऐका. साधू महाराज म्हणले
ज्या वाट्याने आले त्या वाट्याने जा, साधूची थट्टा करू नका. हे थट्टा लय वाईट आहे. नाथ मला सांगता चांगल्याला पट्टामध्ये काळीमा कलंक, काळ फसलं कोणी थट्टेनी. आणखी पुढचं सांगतात देवाचे थट्टा करा पण संताची करू नका. हरिजनाची कधी न घडावे निंदा. हरिजनाची कधी निंदा म्हणजे चेष्टा मस्करी थट्टा करू नका. ओरिजिनल साधू साधूची त्यांनी थट्टा केली. सांगा महाराज मुलगा होईन का? साधू महाराज म्हणजे जावा माघारी याडेवून करू नका. नाही मग म्हणजे तुम्हाला कळतच नसेल. अशी बिनमुनी असतात. मुलगा होईन का मुलगी. एक जण माझ्याकडे आलं तर बायकोला घेऊन पाया पडलं 10,000 रुपये ठेवले. मी गप्पून खिशात टाकले. आधी नकोच म्हणलो. नको म्हणणाऱ्यांना तर लय घ्यायचं असतं. एखादं मला नको सत्कार त्याला तर खरा घ्यायचं असं. पहिला गुटवायचा त्याला म्हणजे परत येडवणे तरी नको म्हणजे मनात अपेक्षा आहे. आणि मग मी खिशात टाकलं. ते म्हणा महाराज ही माझी मिसेस म्हणजे छान आहे लक्ष्मी नारायणाचा जोडा तुमचा आनंदाने संसार करा. म्हणून नाही महाराज म्हणलं तुम्हाला 10,000 दिल्या. तिला 9वा महिना आहे. सांगा ना पोरगा होईल का पुढे. म्हणून मला कळलं 10 कशासाठी दिलं. आता पोरगान पोरगी जर मला कळलं असतं तर मी रोज गणगाव घुमले फिरलो असतो. मी सांगितलं विचारतोय माझी पोराचीच आहे. एवढं बी आपले काय इतके आपण येडेत का काय कळतं नाही. हे विचारतोय म्हणजे पोराचीच अपेक्षा. मी म्हणलं 100% पोरगाच होणार. त्यांनी दगडच हातात घेतला. पोरगा नाही झालं. मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मला सांगा मुलगा होणार नाही तर मुलगी होणार. त्याच्या पलीकडे काय होणार आहे. आणि होऊन दे ना मुलगी काय अडचण नाही. सगळ्या क्षेत्रात मुली टॉपल्यात. गायक वादक IPS PSI कलेक्टर प्रांत आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू देश तुमच्या ताब्यात आहे. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. राष्ट्रपती कळतं का. राष्ट्रपती मोदी साहेब मालक नाही पंतप्रधान नावातच आहे. प्रधान असतो. राष्ट्रपती मेन राजा असतो. तुम्ही राष्ट्रपती आणि आपण फक्त पती. देश त्यांच्या ताब्यात. सगळ्या क्षेत्रात स्त्रियांनी सध्या कमांड मारलेले. आता बुद्धिबळ मध्ये महाराष्ट्राची कन्या जगात पहिले आली. टाळ्या वाजवा त्या माऊलीच्या. मुलीला काय तुम्ही कमी समजता का. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. महिला मंडळ आधी तुम्ही करा. तुम्हाला मुलगा झाला तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये खुश होता. मुलगा झाला लय प्रसन्न. आणि पोरगी झाली की नाराज. आणि तो पोरगीच झाली. आणि तुम्ही कोण होता. तुम्ही मुलगीच होता ना. तुम्ही अगोदर स्त्री जन्माचं स्वागत करा नंतर जग स्वागत करणार. कोणत्या क्षेत्रात मुली कमी आहेत. मुलीला जगू द्या मुलाच्या समान. वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आईबाबाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्या पोटी जन्मले श्रीकृष्ण भगवान. देव यायला दिवशी आली पाहिजे ना. स्त्री काय सोप्या समजू नका तुम्ही. महिलांवर काय महाराज म्हणजे टीका करतात. एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली जी गोष्ट महिलांच्या पोटात राहत नाही लगेच पुढच्याला सांगून टाकतात. अशी टीका करते. पण उलटा आहे का. अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही. पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही झाला. लय रामाचं खास मंदिर आहे पण अगोदर आईच्या कुशीत राहावं लागलं ना. स्त्री शक्तीची ताकद आहे विटावलं. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याचे बायको हँडल करते. आणि तिला राग नाही लोभ नाही मानाची अपेक्षा नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवरा ठोका टाकवते फुसफुस करते रुसून जाते. स्टँडवर गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घाले. ती तोंड शेजारी म्हणजे की 2 महिने येणार म्हणजे 2 तासात कसं आली.
म्हणले आपलं काय रुसायचं वय राहिलंय का, पोरगा अजून कामाला लागल, पोरगी लग्नाला आली आणि ह्यांना भाकरीची पंचायत आहे, मग कुठं जाते तिकडं तरी आपल्याला कोणी विचारतंय माहेराला, इकडं शिकवण इकडं दुकड, मग आधीच मला वय वय करायचं म्हणजे सुटत नाही बोलल्याशिवाय. तर शेतकऱ्याचं लय हसून खेळत पाडणार त्या बोलत येत बी, आणि शेतकऱ्याच्या बायका बी काय शेतकऱ्याला कमी बोलत नाही, चांगल्या खाऊन बोलत येतात. शेतकरी काय ना बोलत पण मोकळ्या मनाची, असं सोडून अहो मनाकडून नसतं टिकत. शेवटपर्यंत जर टिकवायचं असेल तर खेळीमेळी तर जाणार आहे. घटस्फोट शिकलेल्या माणसाच्या आहेत का शेतकऱ्याच्याच? मला खरंच अहो शेतकऱ्याच्या नाहीच, 99.99 नाहीच. जे शिकलेले आहेत ना त्यांना वाटतं आम्ही सुशिक्षित, शिकलेले नाही त्यांची डोकी आवड झाले पाहिजे बेटावाला. शिकलेला शेतकरी मनाला आल्या बायकोला सनकुन कानाकडे हाणू शकतो, बोलू शकतो. शिकलेला बोलून का बायकोला हा नाही तर सोडा, ते तोंडाने बोलू सुद्धा शकत नाही, त्यांची भांडणं सुद्धा व्हॉट्सअपवर होते. शिकले गेले बायको रुसले की तिकडून मेसेज करतो हाय, तिकडून रिप्लाय येत नाही, तो परत म्हणतो हाय हाय हॅलो हॅलो काय हॅलो, तिकडून मुलीला सुद्धा तुला हॅलो हॅलो करतो. परत ठेवलं की मेसेज काय झालं रोसायला, लगेच ते तिकडून लगेच वाकडं तोंड केलं चिन्ह पाठवे हो म्हणजे मला तू मान्यच नाही काय ते वाटतं हो केलं की तो लगेच रागावतो, तिकडून दुसरं चिन्ह पाठवतं कानाखालीच नाही, लगेच इकडून चिन्ह पाठवते डोळ्यातून पाण्याला रडलं मला मारू नका. मोबाईलवर मोबाईल बाजूला ठेवून सणासण उडून बसले चेकिंग करीत असले शिकलेली. तर शेतकऱ्याचं हसून खेळून रडत वडत खरडत आरडत शेवटपर्यंत संसार कडलच नाही ना शेतकऱ्याचा. भांडण बी करतात पण जोडीनं मोटरसायकल कीर्तनाला येतात. हे शेतकऱ्यातच होऊ शकतं मग सर्वसामान्य कष्टकऱ्याचं भेटावलं. गरीब माणूस हा इज्जतवान असतो आणि मोठा त्यांनी टांगलेले असते, आणि त्यांनी टांगली म्हणून तर ते मोठा झालेला असतो. त्याच्यामुळे गरीब असा 100 वेळा विचार करतो चुकीचं पाऊल टाकू का नको, हे करू का नको, लोक काय म्हणते आपलं चुकीचं दिशा टाका. मोठ्याने केलं की म्हणतात ती फॅशन आहे फॅशन. ही लोकांची मानसिकता अशी उलटी झाली. त्याच्यामुळं स्त्री शक्ती हे सामान्य नाही मला. त्याच्यामुळे मुलगा असो मुलगी असो भेद करू नका. चोखोबाराने त्याच्यामुळे मागणी केली, देवा माझ्या पोटी मुलगाच दे असं मी मागणी, मुलगी दे कन्यातरी आईशी दे संत विचारणा महापुरुषांच्या असणारे तत्व जपणारी अशी मुलगी माझ्या पोटी असावी. मुलगाचा असा काही भेद करू नका. आणि मग कृष्णाच्या पोराला कपडे घातले. सांगा महाराज मुलगा होईन का मुलगी, हे तर आपला मूळ विषय चालू. साधू महाराज म्हणले महादेव जा उग राजा राजा आमचा एखादा शब्द गेला तर ती खोटा ठरणार. मग तिकडे देव असू, देवाचा पोरगा असू, नंतर देवाचा बाप असू, नंतर तिन्ही संगत असू. अरे ते साधूचा शब्द आहे हो. देव सुद्धा असा पदरात जिली तो मूर्ख संगत हो. सांगा महाराज मुलगा होईल का मुलगी. साधूला राग आला जा मुलगा होणार नाही मुलगी होणार नाही म्हणले ह्याला लोखंडाचा मुसळ होईल. आणि नुसतं मुसळ होणार नाही, हे मुसळ तुमच्या यादव कुळाचा नाश करेल. साधूच्या मुखातून शब्द गेला, दरदरून घामाला, साम घाबरला. शाप दिल्याच्या नंतर मित्र थांबत असतात का सांगा बरं. गायब झाली ती. एक वाक्य लिहून घ्या पोरावर. जोवर तुमची परिस्थिती चांगली ना तुम्हाला किती बी मित्र, तुमच्या खिशातल्या नोटा संपल्या कुत्रा सुद्धा जे हारी घालणार नाही.
सर्व मान्यता आहे जगी. पैशावाल्याला किंमत आहे. परिस्थिती तुमची चांगली असेल, लांबची माणसं सुद्धा म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा होतो तुझ्याकडे नोट आहेत ना, आणि तुम्ही बेकार असं त्या जवळचे सुद्धा म्हणतात ना ना आमचं लांबून आहे. सब पैसे के भाई, अपने पलों में पैसा है तो सब लोग मिट्टा बोले, पलों में पैसा निकल गए तो कोई ने सलाम करे साले. सब पैसे के भाई, पैशाला किंमत आहे. परिस्थिती महत्वाची. जवळ परिस्थिती चांगली तेव्हा सगळी होती. जेव्हा साधूने शाप दिला, गायब झाली. एकटाच सामान कुठे गेली? संकटात कुठं था, संकटात साथ देतो तेव्हा खरा दोस्त असतो. तुमची गाडी पंक्चर झाली, ह्याने मोबाईल स्विच ऑफ केला, मेला रात्याला जागला. संकटात सुखात एखाद्या वेळेस माणसाला नाही येऊ द्या, पण दुःखात तर म्हणायला पाहिजे विठाला. मग सांबला रडू आलं. पप्पाला फोन केला कृष्णा, हॅलो ते म्हणले बोलू. तेव्हा काय सांगायची गरज आहे, काय कुठं केलाय ती. तेव्हा सांगितलं पहिलं घरी रडू नको, बघू आले काय कसली मिटिंग सगळ्या यादव पडायच्या. म्हणजे साधू शब्द लोक म्हणजे तुम्ही देव, अरे म्हणजे आम्ही तिघ जरी संगत असलो ना, देव बाप माझा पोरा नाही, साधूचा शब्द फटा ठेवू शकत नाही. आणि ओरिजिनल त्याला मुसळ झालं म्हणजे हे मुसळ यादव कुळाचा नाश करणार आहे काय, ह्याचा नाश करू नये. कुठलं मायबाप लोखंडाचं कुठं पिठच केलं तर मुसळ भारीच नुसते तुकडे किस पिठावाने तुकडे केले, दिले समुद्रात फेकून. म्हणजे आता काय नाश करेल, तुकडे झाले, तुकडेच फेकून दिले. यादव कुळात परत भांडणं झाली. त्या लोखंडाच्या मुसळाच्या किसापासून मायबाप तुकड्यांपासून लवाळे तयार झाले. त्यांच्या पिऊन हाणामाऱ्या झाल्या. त्याच लवाळ्याचे वाहन केले, एकमेकाच्या छातीत घुसवले. यादव कुळाचा नाश झाला. सिद्धांत संपला. उत्तर ऐका. भगवान श्रीकृष्ण बाप आहे आणि सांब हा त्यांचा मुलगा आहे. कृष्ण रूपी बापाच्या पोटी सांब रूपी जन्माला आलेला मुलगा देव वडील असताना सुद्धा हा चुकीच्या मार्गावर गेला. मग तुको बराया तुमचं हे जोडायचं कुठं? शुद्ध बीजा पोटी. विठ्ठल तिकडं बाप वाईट आहे, हिरण्यकश्यप पोरगा चांगला आला प्रल्हाद. तिकडं बाप चांगला, देवच बाप आहे ना, आणि मुलगा सांब. काय करत होती? चुकीचा पाऊल टाकायच्या, दुर्बुद्धीच्या जाऊन मूर्खांच्या संगती जायची. आणि मग ही कसं काय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, कसं काय जोडायचं? पिढालं बीज या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी या शब्दाचा अर्थ फक्त आई वडील असतील चांगले तर मुलं चांगले घडतात असं नाही. तर बीज या शब्दाचा अर्थ आहे ज्या आई वडिलांनी विचाराचं बीज आपल्या मुलावर टाकलं, संस्काराचं बीज आरोपण केलं. भाषा कळते वा. बीज या शब्दाचा अर्थच आहे विचार. ज्या आई वडिलांनी आपल्या मुलाला फक्त संपत्ती दिली नाही तर मुलाला विचाराची संपत्ती दिली, त्या ठिकाणी फळे रसाळ गोमटी विचाराचं बीज असा याचा अर्थ आहे. आणि ज्याच्या डोक्यामध्ये विचाराचं बीज परिपूर्ण आहे त्यांच्या जीवनामध्ये फळे म्हणजे तुमचं यश असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही टॉपला जाणार अगोदर विचाराचं बीज शुद्ध पाहिजे. विटावलं संस्कार रूपी बीज, विचार रूपी बीज जर आई वडिलांनी मुलांना दिलं तरच मग फळे रसाळ गोमटी. ठीक आहे महाराज, पण त्यांच्या पोटी जन्माला आलेली फळं हे रसाळ आहेत आणि गुमटे आहेत. कोणत्या लक्षणावरून ओळखायचं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात
शुद्ध आहेत, फळे रसाळ आहेत, घुमटे आहेत. कशावर ओळखायचं? 2 लक्षणं सांगितले दुसऱ्या चरणात. नीट मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. मुख हे झालं वाचिक तप आणि देह देवाचे कारणे हे झालं शारीरिक तप. कायिक, वाचिक, मानसिक असे 3 तप. कायेचं तप म्हणजे देह देवासाठी, वाचेचं तप मुखे अमृताची वाणी. तुकोबारांचा गाथा मुखे अमृताची वाणी. माऊलींची ज्ञानेश्वरी मुखे अमृताची वाणी. कालचा पेपर आज कोणी वाचत नाही. 5वीचं पुस्तक 6वीला जमत नाही. एकदा वाचलेली कादंबरी माणूस चुकून सुद्धा परत हातात घेत नाही. 700 वर्ष होऊन गेले, अजूनही ज्ञानेश्वरी घराघरात आहे, गावागावात सप्त्यामध्ये पारायण होतात. याला म्हणायचं मुखे अमृताची वाणी. ते अमृत आहे. आली मुखा वाटे अमृत वचन, हे अमृताची वाणी म्हणतात. म्हणून त्या ज्ञानेश्वरीच्या गात्याचं, भागवताचं, आपल्या संत साहित्याचं, त्यांच्या विचाराचं चिंतन आपल्या जीवनामध्ये हो, म्हणजे आपली सुद्धा वाणी अमृतासारखी होईल. विठ्ठल कशी असावी? साच आणि मवाळ, मिळले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अंबत. मोजकं बोला, थोडं बोला, गोड बोला, रसाळ बोला. लोकांना वाटावं ह्यांनी बोलत राहावं, आपण ऐकत राहावं. आपलं बोलणं सगळे वाईट आहे. एकदा एका गावात जेवायला गेलो, फिरत नाही सांगतो, आणि एक मात्र आमच्या ताटापाशीच बसलं. सुनबाईला 2 टाकायचं, वाढ महाराज चपाती, वाढ सुनबाई म्हणली, मामजी महाराजांना खाऊ द्या सुखानं, उगं ताटावर कसं बसून येड्यावणी करून का दबाव येत असतो पुढच्या माणसावर, तसं करू नका. बघा वाढ महाराजाला गुलाबजाम, त्यांना काय असलं दुसरीकडे खायला मिळतंय का? पण आम्ही भिकारी काय समजला असतं काय. म्हणजे बोलणं जो मुखी अमृताची. कुठं बोलावं? किती मोठ्या माणसात बसल्या मूर्खाने वाच करायचं नंतर शांत बसायचं असतं. ते काय बोलते ते ऐकून घ्यायचं असतं. बोलणंच चालत नाही. जगातली सगळी भांडणं, नवरा बायकोची भांडणं तरी कशामुळे? मुखी अमृताची वाणी. वाचा नीट ना, आनंद वाचाळ बरळती बरळ तया कायचा गोपाळ पाव्या रे आवई. आनंद वाचाळ म्हणजे माऊली म्हणले एकच जीभ आहे, पण आनंद वाचाळ म्हणजे आनंद लोक बोलतील का असले वाईट बोलते जीभ. जीभ नीट ऐका. ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकली. समाज जिंकायचा असेल तर हे वक्तृत्व असेल, जीभ असेल, वाणी असेल, आपली कोणत्या लेवलची पाहिजे ज्याचं त्याने आत्मचिंतन. दात 32 आहे, काय कामाचं नाही, फक्त तुकडच करते. दातांनी एक दिवशी जिभेला जाऊन टाकला. नीट राहा. आम्ही 32 आहे, मेजॉरिटी आमची. हम 32 हम अकेली माय. जी बंदी के बस तुम 32 हम अकेली माय. नीट आहे. तुम 32 हम अकेले माय, लेकिन एक बार तेरी चोरी तो 32 भी गिर जाए. अरे तुम्ही असताना मी 32 रे मूर्ख हो, पण मी एकटीच आहे. पण मी जर एखाद्याला वाईट बोलले, एखाद्याला जर शिवी दिली, लोक काय म्हणतात तुझा दातच पाडील. म्हणजे बोलती जीभ पडते, दात तापासून दात म्हणजे पुन्हा तरी तुकडं करा, पण जीभीला सांभाळा. दाताची मोकर शायनिंग आहे ना मधीच. काय संबंध आहे दाताला एवढं रगेलपणा करायचा? जन्माला आले त्यावेळेस दात होते का? ए नाळे, दात 5-6 महिन्याच्या पुढे आले ना, म्हातारपणात दात राहतात का? म्हणजे शेवटपर्यंत बी दात आपला साथ देत नाही. सुरुवातीला बी नाही, शेवट पण नाही, मधीच मोकार जडवाटपणा. दात जीभ जन्माबरोबर आली, मरेपर्यंत राहते. मला एक प्रश्न पडतो, देवानी सुरुवातीपासून दात का दिला नसते? देवाला माहित आहे, त्याला जर जन्मात हातच जर दात दिला असतं त्यांनी पोटात आईची आताली कुरतडली असते. हे नमुने वाईट आहेत. त्याच्यामुळं नाही, जीभ लवचिक नम्रत आहे जेवीमध्ये, दात गेलेत नाही. आणि त्याच्यामुळे जीभ फार महत्वाची माहिती. कुठं बोलावं, किती बोलावं, काय काय पण आम्हाला सुद्धा नीट बोलत नाही. ते परवा कीर्तन निघालो, मला चौकात येत घातलं, राम राम. मी म्हणलं राम राम. कुठे आज खेळ? अरे आम्ही काय जंगली रमी खेळतोय का? ती काय विधानसभेत खेळतोय का? काय म्हणजे खेळत म्हणतात. अरे हे खेळ आहे का? खेळ दुसऱ्यांनी मांडलाय, ते तुम्हाला कळा. म्हणलं आमचा सुद्धा खेळच आहे, पण हा वार करा. खेळ मांडलेला नाचते वैष्णव बाहेर, हे व्यवहार करायचा. खेळ आमच्या सुद्धा खेळाडू बरं का, त्यांच्या सुद्धा रँक आहेत 5 स्टार 7 स्टार अशा रँक आहेत. 1 नंबरचा खेळाडू कोणी सांगू का? खेळिया माझी
सांगत आहे सगळ्या खेळाडूत एक नंबरला आहे. खेळया माझी हनुम्या शहाणा, हुशार खेळाडू. कमी खेळ केला का लंकेत एकटा गेलता बघा, लंका जाऊन आला. मारुताला पकडलं म्हणजे शिट्टी पेटवा, कापडच पुराण वाढतच चालली. रावण धूर्त राजकारणी, अहंकारी होतं पण डोक्यात जरा हुशार होत. लंका सोन्याची करतं मग ती सोपं होतं. ते म्हणला शिफ्टीची कापड म्हणला संपली, शिफ्टी वाढत आली. सीता आई साहेबाचा वस्त्र हनुमंतराव मला आईकडे चालला घेतले, भागलं भागलं पेटवा. सगळे कार्यकर्ते आणि कार्यकर्ते सगळे लागले ना. आता जाळ म्हणजे कधी लागत असतो ते सागणी प्रजंत हवा तर आली पाहिजे ना. हवा म्हणजे वायू, वायुदेव ह्यांचे कोण आहेत वडील, बापावरला पिटवीन का, कसं शक्य. खालची फोकून त्यांना गाल फुग्या झाल्या पण काही जाळच लागला. खालून एक जण आरडला रावणाला मला, मालक आम्हाला एकच तोंड आहे, तुम्हाला काय गरज आहे. तो राज आहे म्हणजे तू तुझ्या वजनात राहणार काय, हे माकड जाळे करतो का. आवाज सारखा बदल करू नको, कमी ठेवा त्याच्याशी लेवल चेंज करून. आणि मग रावण खाली उतरला, हॅमिंग मारायला लागला आणि आला गुडघ्यावर बसला आणि हनुमंतरांच्या शिफ्टीच्या जवळ तोंड नेऊन फुकायला सुरुवात केला. मग मारुताने बापाला मिस कॉल दिला, आता या वाळी देऊ. झीज बाडका झाला अशी भिंगून जी शिफ्टी टाकली म्हणतात हनुमंत महाबली. दाढीचा दाढी गळ मिशा राहिले असते का, दाडा दाडा पेटले. गाव जाळ जाळलेली लंका धन्य धन्य म्हणतो का, ही काय सोपा खेळ आहे का. दुसऱ्याच्या गावात जाऊन एवढी डिरिंग करणं म्हणून हुशार खेळाडू विषय चालय. अमृतासारखी वाणी, असं वाणीत माणसाची गोड नाही. गावात जर एखादा माळकरी झाला ना, मी म्हणतो ग्रामपंचायतीचा सत्कार केला पाहिजे. मूर्ख होतं पण वारकऱ्याच्या संगीत आले आता सुखानं जगन. सत्कार ना त्याला तू बोलतो. रडू नको बाळा पिडाला. आणि कुठं विषय चालला वाणी. एखादा वारकरी जर गावात झाला ना माळकरी, लोक चांगलं बोलत ना, पारवले म्हणाले की त्याला तूच आता काय गंधन बुकान हरिपाठ गाथा काकडा. आधी तर पिऊन वाकडा होत होता, काकडा लावित होता, आता काकडा का रे. आता सुचला का तुला देवधर्म. तो म्हणतो नसते का तिथं बरंच नसतं. पण मी पियत होतो, मला कोणी बोलत नव्हतं, मी पियलं की बसून करत होतो कोणाचं बी. पण आता पियता यायला ना हाता येईल. त्या लोकांच्या वाणीमुळे ह्याचं इतकं मनात अशी मानसिकती खचून जातं माय बघते. असं इरीत पावाय जातं, उलटी गुडी घेतात, माळ पाण्यात सोडतो, आले म्हणतो पावताना गेली नाही तो काढली नव्हती निघत. तुला उलट्या सरळ पावायचं की असं वरच्यावर, तुला उलट्या बडा कोणी घ्यायला सांगितलेलं म्हणजे लोकांच्या वाणीचा प्रभाव आपल्यावर पाडून घ्यायचा नाही, ज्याचं त्याच्यावर आहे. लोक बोलतच राहणार आहे. तुका म्हणे हासे जन नाही कान. लोक कुणालाच नीट बोलत नाही. 100% समाज एकट्या माणसाला माणूस शकत नाही. किती देशासाठी करा, धर्मासाठी करा, परंपरेसाठी करा, समाजकारण करा, राजकारण करा, कला क्षेत्रात मोठं व्हा, क्रीडा. 100% समाज कुणालाच नाही. किती चांगली गोष्ट असते, निम्या कमेंट त्यांच्या विरोधातच असते. बघतो ना किती बी असू दे की बोलणाऱ्यांच्या काय तोंडाला हात लावता येतोय का. आणि आता हे नवीन साधन झाले. घरात कुत्रही इतरीत नाही, त्याने इकडे कमेंटवर ज्ञान पाजळायचं. अरे घरचं बघ ना, इकडे त्याला वाय 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 करतो. आपल्या पोराचे कपडे फाटले, ते रानात खत टाकायचे, आपल्याला गाडीला पेट्रोलला पैसे नाही, आपल्याला
घर गळते आपलं, ती राहिलेलं आपण इकडे जगाला ज्ञान शिकवतो. आपण हे केलं पाहिजे, त्यांना काय कळतं की अरे तुला काय कळतं ती बघ ना. कमेंट करणारा जे वर्ग आहे ना, आणि दुसरा एक वर्ग आहे तो फक्त कमेंट वाचायसाठी आलेला असतो. किंवा स्पेशल तो कमेंट करीत नाही, ते फक्त वाचतो. की बोलणं सोपं आहे मला, एखादं करतो तो सिद्ध करणं अवघड आहे. बोलायला काय जातं, कोणी बोल त्याला काय येतं. तर पप्पा वाजवणारालाच माहिती त्याला किती घासावं लागते, गाणाराच माहिती किती आरडावं लागते, आम्हालाच माहिती किती बॉम्बलावं लागते. बोलणार आता जीव तुला माझा वाजव तर एखादा म्हणतो बरा वाजवला पण काय म्हणावं असं, मग तू वाजव मला काय येतं म्हणजे तू येत नाही डोकं लावायचं. मरणाच्या आराध्यात गायचं तरी बसल्या बसल्या काय काय नमुने अशी ओढत मी त्यात थोडं वर अजून कोणा मारायच्या का काय बसणे वर म्हणून. हे असं समाज आहे ज्याला नॉलेज नाहीच त्याच्यातलं तो बोकायला बोलू, आणि ज्याला परिपूर्ण नॉलेज आहे ते को बोलत नाही, आणि जो निवळ येड आहे त्याला कसं बोलायचं हीच कळत नाही. बोलणारा वर्ग आहे का तो मधला वर्ग असो, अर्धवट ज्ञान उथळ पाण्याला खळखळा, डोक्यावर हंडा पूर्ण भरा, अजिबात महिला मंडळ डोकं हलत नाही. हंडा पूर्ण रिकामा ठेवा तरी मन केला त्रास नाही. अर्धा हंडा भरून जर तुम्ही डोक्यात ठेवला मन का गेलाच, कारण ते गप मरत नाही. असं पाणी अर्धवट खळा अर्धवट ज्ञान असं येड्यावाने करत असतं. त्याच्यामुळे लोक टीका करणारी निंदा करणारी ही सुद्धा माणसं आपल्या आयुष्यात पाहिजेत. असू द्या, निंदा सुद्धा झाली पाहिजे. निंदा उशिकी होते जो जिंदा होते, जिवंत माणसाची निंदा आहे. आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजायचं आता शिक आपण रेंज मध्ये आलोय. लोक मूर्खाला चर्चेत घेत नाही, रोडला विरोधक माणसाला विरोधक पाहिजे, त्याच्याशिवाय आयुष्याची प्रगती होत नाही. माग टीका करणाऱ्यांना सरकारनं पुरस्कार दिले पाहिजे. म्हणताना असं त्यांचं काम काय म्हणजे तुमच्या गैरहजेरीमध्ये तुमच्या नावाचा जे जे काम करतात आणि तुमच्याकडून एक रुपया सुद्धा पगार घेत नाही. काय सुखी सेवा आहे का? विचार करा ना, 10,000चा बोर्ड जर चौकात लावायचं म्हणलं तर 10,000 खर्च येईल. तो राज्यात लावा लागतो, कारण आपली क्वालिटी गाव लावून देत नाही. आपण सगळं भांडण केलं गावात ते चोरून लपून 4-5 आपली टकोरी गोळा करून त्याला चिकटी करावं लागते. म्हणजे तुम्हाला एक बोर्ड लावायला थोडी प्रसिद्धी करायला 10,000 खर्च येईल. तुम्हाला जर एखादा महाग नाव ठेवत असेल तर फुकट प्रसिद्धी ना, रुपया पगार नाही. त्याच्यामुळे त्यांचं टेन्शन घ्यायचं नाही. आपण आपल्या आनंदात, आपल्या मस्तीत आणि आपल्या शिस्तीत जगायचं. लोक काय बोलते, लोक जर आपल्याला बोलत असतील तर लोक त्यांचा बुद्ध्यांक कोणत्या लेवलचा आहे त्याचं प्रदर्शन करतात. आपलं मोजमाप करणारे ती अवलाद कोण? काय संबंध आहे? तुमच्यात काय हिंमत आहे, तुमच्या मनाची मजबूती, तुमच्या मनगटात काय धमक आहे, तुम्ही केवढं विश्व निर्माण करता, तुमची क्वालिटी तुम्हाला माहिती आहे. स्वतःवर आधी विश्वास ठेवा, आणि जे स्वतः विश्वास ठेवू शकत नाही ते जगावर सुद्धा ठेवू शकत नाही. लोक काय बोलतात ती त्यांची बुद्धी, तुम्ही काय करून दाखवता ही तुमची बुद्धी. आणि लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आपण बघाय त्यांचे गुलाम नाही. ती त्यांचं काय ती कोणालाच नीट बोलत नाही. ज्ञानोबांची जुळली फाडली, तुकोबांचा गाता पाण्यात टाकला. छत्रपतीच्या घरात राजकारण निर्माण केलं. विवेकानंद लोकांना आक्षेप घेतला. सीते इतकी पवित्र माऊली लोक मिठवा, जगात दुसरी नाही. सीतेला सुगंध अग्नी दिव्य द्यावं लागलं, लोकांनी देवाला सोडलं नाही. आपण सामान्य माणसं त्याच्यामुळं लोकांची वाणी त्यांच्यापाशी, आपण आपलं जीवन आपल्या मार्गाने चालावं. त्यामुळे लोक जरी आपल्याला बोलली तरी आपण चुकून त्यांना कधी उलट मार्गाने उत्तर देऊ नका. आपली वाणी अमृतासारखीच ठेवा. मुखी अमृताची वाणी. शेवटी थोडासा कटाळा पाहिजे. अरे किती नाव ठेवली तरी हा बोलतच नाही रे आपल्याला काय, शेवटी ते बदलला पाहिजे. मला अमृताची वाणी, आता पहिला अर्थ गोड बोला. आणि अमृताची वाणी संतांच्या दृष्टीनं ही आहे की अमृताहुनी नाम गोड तुझे देवा. जे अमृतापेक्षा गोड नाव आहे ते अखंड संतांच्या मुखात आहे. गोविंद गोविंद म्हणा लागल्या चंद्रात दिवस नकळे अंगी खेळी दैवते रंग लाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. किती वचन आहे त्यांची. माझी माझा झाली माझी माझा झाली
ऐकत माझी मध्ये झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलास. तुकोबरांची वाणी शांत झाली तर रोमातून भजन सुरू झालं. याला म्हणायचं मुखी अमृताची वाणी, अखंड भजन म्हणजे अमृताची वाणी. आणि पुढे चालते देह देवाचे कारण, हे वाचेचे तप झाले. आणि देवाच्या कारणासाठी आपला देह अखंड जिजवा, हे काही तप नाही. देह देवाचे सगळ्या संतांनी आपल्या देहाचा विचारच केला. देह जावा तो राहू, पांडुरंगी दृढ व्हावं. मरण वेळा समोर आलं तरी भगवंतावरची निष्ठा सोडली नाही का. देह देवाचे कारणी. आणि जसं संतांनी आपला देह देवासाठी अर्पण केला नाही, तसं राष्ट्रपुरुषाने महापुरुषाने भारतीय आपल्या आर्मीतल्या जवानाने आपला देह देशासाठी दान केलाय. जसं इथं म्हणतात ना देह देवाचे कारणी, तसं देह देशाचे कारणी. जे आर्मीतले जवान आहेत ते रात्रंदिवस सीमेवर उभा आहेत, ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतो, ते रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतात. त्या आर्मीतल्या जवानांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. देशभक्ती काय, जेवढी देवाची सेवा महत्वाची तेवढी देशाची सेवा सुद्धा महत्वाची आहे. आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची गोरगरिबाची लेकरं, तो आर्मीत लेकरं कोणाचे, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, वारकऱ्याची, सर्वसामान्य. एखाद्या आमदाराचा पोरग आहे का आर्मीत, खासदाराचा, मंत्र्याचा नाही. देश हे सर्वसामान्य माणसं सांभाळत असतात. जय जवान जय किसान. लाल बहादूर शास्त्रीने जो नारा दिला ना, ते ह्याच्यासाठी दिला. शेतकरी एक सुखी राहायला पाहिजे आणि जवानांविषयी सुद्धा कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये पाहिजे. कारण बाकीच्या सगळ्या नोकऱ्या जगण्यासाठी आहेत, आर्मीतले नोकरी मरण्यासाठी आहेत. लग्न झालेलं होतं, दुसऱ्या दिवशी फोनला ऑपरेशन सिंदूर आपल्याच खांदे जळगावच्या परिसरामध्ये घडलेली घटना. काल लग्न झालं आणि आज तो जवान सीमेवर लढण्यासाठी गेला. देह देशाचे कारणी, याचाच अर्थ आहे देह देवाचे कारणी. देश काय आणि देव काय, देशालाच देव मानतो. ही आपली माता, म्हणून तर आपण माता म्हणतो ना, भारत माते की आई का म्हणतो. दुसरं काय मातात का, असं कधी ऐकलं का. अमेरिका मावशी, लंडन आप्या, रशिया अंकल, न्यूझीलंड बापू, हे असलं नाही ना. पण भारत माते की आई म्हणतो आपण. जेवढं प्रेम देवावर आहे तेवढंच प्रेम देशावर सुद्धा करा. नुसतं म्हणू नका भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. नुसतं सारे भारतीय तुझे बांधववरून बांधावातून हाणामाऱ्या करतो. इकडं तुमच्या वाहनाच्या जोरावर वकिलानं गाडी घेतली का नवीन स्कॉर्पिओ, आणि तुम्ही इकडे मेलाला जेलमध्ये हाणामाऱ्या करू. वकिलांना बांगला बांधला आणि हे जेलमध्ये गेले. वरच म्हणायचं सारे भारतीय माझे बांधव. यार मग बांधावातून हाणामाऱ्या नका करू. बांधवानो विठाल. वाचन देवाचं चिंतन, हा देह देवासाठी अर्पण करणं म्हणजेच फळे रसाळ विचाराचं बीज आहे. कशानं ओळखायचं, अमृता
अमृतासारखी वाणी असेल आणि आपला देह देशासाठी जर अर्पण करत असेल तर म्हणायचं की आपल्या कुठे जन्माला आलेलं बीज हे शुद्ध आहे आणि फळ सुद्धा त्या ठिकाणी रसाळ आणि गुमकी लागलेली आहे. अमृताची वाणी म्हणजे देवाचं भजन. तेच भजन एकदा करायचं. हाताने टाळी, मुखाने नाम, सर्वांजण मिळून प्रेमाने भजन करूया. विठोबा मस्त टाळ्या वाजवले. शेजारी माणसं गुलाबाच्या फुलावणी दिसायला लागली. टवटवीत अशी नसते. नाही तर परत सुरुले फुलावणी माना टाकले होते. सुरुवातीला आले प्रसन्न झाली माणसं. टाळ्या वाजल्या प्रसन्न होतं म्हणून. आध्यात्मिक दृष्ट्या आणि माहिती चेंज करते आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा टाळ्यांचं विशेष मत आहे. 72,000 नाड्या त्याचे प्रेशर फंड असे दबले ना आपण प्रसन्न आहे. रोज टाळ्या वाजवलं आरोग्य सुद्धा निरोगी राहत असतं. मग बीज शुद्ध आहे, फळं रसाळ गुमटी. कशानं ओळखायचं? अमृतासारखी वाणी आणि देह देवा करता. बर देह देवा करता, वाणी अमृतासारखी. मग चित्त कसं आहे? मग चित्त ठीक आहे. तिसऱ्या चरणात आहे सर्वांग निर्मळ त्यांचं चित्त दिसेल. कायिक वाचिक मानसिक जसे 3 तप आहेत. आता हे 2 चरणात 3 तप सांगितले. कायिक वाचिक आणि तिसऱ्या चरणात हे तिसरं तप आहे ते मानसिक तप आहे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगेचं पाणी जसं पवित्र आहे, स्वच्छ निर्मळ आहे, मंगलमय आहे, तसं त्यांचं अंतःकरण, तसं त्यांचं चित्त आहे. आणि चित्तावरच अवस्था, चित्तावरच परमार्थाची बैठक आहे. तुमचं चित्त तर निर्मळ नाही, निर्मळ जीवन काय करेल साबण, मरणाच्या साबणान फेसन, थोबड काय धुतो, हेच करतो, नाटकच करतो, पावडर स्थापितो,
ना तो मरणाचं काळ झाले त्याचं काय करायचं नाही. जीवनात निर्मळ नाही या शब्दाचा अर्थ अंतकरण पवित्र नाही. काय करील साबण कोणत्या कंपनीचं वापरा, चित्त तर निर्मळ पाहिजे ना. आणि चित्त जागेवर पाहिजे मुळात मुद्दा हे होईल. एक जण देव चुळीत होता, पुत्र आले त्याने देवच पिकून आणलं. तुझं बहाणं गेलं का काय, जरा तू देव पूजा करतोय, भजन कर, हरिपाठी. अहो गण लावता नसता काय काय वारकऱ्यांचं चित्त जागेवर नसतं. गण उगाता उगाता ती मनाला बोलतात. मनाला माणसं राहिले नाही आता माणसाला बोलायला, मनाला बोलावं लागतंय. मनालाच बोलतो हे चित्त जागेवर नसतं. गण उगातानेच म्हणतो काय करतो भाऊकीला येता रे. या भाऊकीनं आपल्याला उघडून 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 मारलं. त्यांना तरी काय नावं ठेवता, आपलंच नशीब फुटकं. नशीब गीत असतं ना लगेच तिथंच गण लावणार असं उभा ठासून. काही लोकांना तरी नावं ठेवतात. काही गावात सप्ताह जायचं कीर्तनाला, पळणारे पळत येतं, महाराज लोकांचं सौजन्य घेणारे घेतात, पंक्तीवाले पंक्ती देतात. आपण काहीच करायचं नाही, पाया द्यायचं. आपण फक्त पंक्तीवर जायचं, माल चौकायचा. ऐकलं तर ऐकलं कीर्तन, ते बी ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. मिळलो आम्ही 2 तास अर्धावर. संसारात बी पर व्याख्या नाही झाले. पोरग डोळे वाटरते, बायको उलट बोलती, असं वाटतंय यांच्या बेन फास घ्यावं. पोराचं बी 35 वय झालं पण त्याच्या लग्नाचा कुठंच मेळ बसा नाही. त्याचा लग्नाचा विचार मनात आला की मला तर अटॅक येतो का काय असं वाटतंय. त्याला मग बिंबीच्या देटापासून सांगताय काम कर ऐकत आपलं का. त्याच्या भविष्याची चिंता मला रात्रभर सतावते. रात्रभर ह्या खुशी व्हावं लागतं तरी सुद्धा जोर येत नाही मला. थोरला भाऊ म्हणायला थोरलाय पण डोक्यात पुरा आवटे. त्याने बांध पडलाय, कुस्ती खेळा म्हणलं तर आपल्या दंडात जोर राहिला. भावातून हाणामाऱ्या कुठं करता, जरी लागलीत मागं पुढे ठसेल तर आपल्या मनगटात कुठं ताकद राहिली. आपलं तर डोकं चला नाही बा. अरे काय गण काय तरा त्रिवेणी संगमी नाना तीर्थक्रमी चित्त नाही नामी तरी नाना तीर्थाचं भ्रमण केलं, गंगे स्नानही केलं, पण त्या नामावर जर चित्त नसेल तर सगळं व्यर्थ आहे मायबाप. म्हणून परमार्थ चित्ताचा चित्त निर्मळ ठेवा. देवाकडे जायची गरज नाही. देव तुमच्याकडे येवनी गोपाळ हे चुका म्हणे चित्त करारे निर्मळ चित्त ही निर्मळ असावं. आपल्या चित्तात इतका मळ झाला, इतके जळजळी वाढले नाही. नवीनच रोग आलाय सध्या, जळका रोग तिकडे आलाय. देवाने त्याचे लक्षणं सांगा. जळका रोगाचे पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे लक्षण आहे. औषध दिवस मिळते 500 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे. डॉक्टरचं नाव तुकोबर आहे आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे रामबाण औषध आहे बरं का. बरेच प्रकार आहेत त्या गाथ्यामध्ये. औषधाचे इंजेक्शन आहेत, काही गोळ्या आहेत, काही सलाईन आहेत, काही मलम आहेत. एकच इंजेक्शन सांगतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि येवने गोपाळ चित्त निर्मळ ठेवा म्हणजे जळजळे होणार नाही. शेजाऱ्याने गाडी घेतली तरी आपल्याला समाधान होत नाही. तसं काही घेतली असेल किंवा पेढ द्यायला आला ना गप मराव का नाही. हप्त्यात घेतली असेल. अरे त्याने जमीन काही का ना तुला काय करायचं. सो पाणी पेढा खाला अभिनंदन म्हण. किती आलाय हप्ता तुला बरं होईल. काल असलं उद्या करीत असतो. आई बाबाला विचारलं अरे तुला करायचंय का, त्याला खर्चिवतो का तो. खतवायची कामं करायची नसती, जळाजळी आतली बाहेर पडते.
शेजाऱ्याने बंगला बांधला, आपल्याला नाही बांधणं होतं, त्याच्याच बंगल्यात जायचं, त्यालाच गोड बोलायचं, त्याचाच चहा प्यायचा, त्याचाच टीव्ही बघायचा, त्याच्यात इशीची हवा खाऊन जरी येऊन आपलं निवांत झोपायचं. जळून काय होणार आहे? आणि नाही त्याचं आपलं पटत, त्याच्या बंगल्याची सावली जिकडे पडते तिकडे आपली वास टाकून निवांत झोपायचं, पण जळू नको ना. शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. मूर्ख माणूस जळत असतो, जळून काय फायदा होणार आहे? त्याचा लाभ कसा घेता ह्याचा विचार करा. जळू नका. अंतःकरणात ही मन निर्मळ ठेवा, चित्त निर्मळ ठेवा. कसं ठेवा? हे सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. आणि चित्त निर्मळ ठेवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये संत विचार आवश्यक आहेत. आणि म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये संत विचार आले त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. एकच वाक्य सांगतो छत्रपतींच्या बाबतीमध्ये, अनेक माणसं परमार्थात असून सुद्धा त्यांची चुकीची पावलं पडली, पण शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा त्यांचं चुकीचं पाऊल पडलं नाही, कारण तुकोबऱ्यांसारख्या संताची घडलेली संगत. तुकोबऱ्यांनी माइंड सेट केला होता की छत्रपती एक गोष्ट करताना 100 वेळा विचार करत होते, म्हणून शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं तुकोबऱ्यांना गुरु का मानत त्याचं हे कारण आहे मागं. आणि शिवाजी महाराजांचे विचार आज तरुण पिढीच्या जीवनामध्ये असणे गरजेचे आहे. राजाने जातीपातीत राजकारण कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जात आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराचा नव्हता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस रात्रीचा. अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मागे. आणि मातेचा अभिमान असणाऱ्या पण माणसं आहेत. आणि राजांना घडवण्याचं काम माझ्या जिजाऊ मातेने केले. कसे घडलेत राजे? आवाज माझी जाबुने म्हणा, माझी जाबुने बियाहने सुंदर समाज राजा
ही महाराष्ट्र स्वतः आहे का? खोबाडात मावांडा हव्यावर जातो 10 रुपये तू मावळे म्हणून घेतात तर त्यांचे विचार जपा. शिवाजी महाराज की इच्छा आहे म्हणत पण त्यांचे विचार शिवजयंतीला की म्हणत राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि तुझी राजेंची गरज आहे जगाला मान्य पण राजांसाठी मावळे तर पाहिजे ना. आपण मावळे आहोत मावळ्यांसारखं राहा. त्यानिमित्त एकच वाक्य लक्षात ठेवा त्यांचे जसे विचार आपले उच्च कोटीचे होते थोडं कमी आईवडिलाची सेवा करा निर्व्यसनी जीवन जगा. आपली पावलं कोणत्या दिशेने जाते एक चूक आयुष्य बरबाद करू शकते. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे त्याच्या मूर्खांच्या कोणाच्या गाडी बसून काही उद्योग करू नका. आपलं आई वडील शेती फिती काय असेल व्यवसाय अभ्यास असेल ह्याच्यात लक्ष द्या. चुकीची पावलं टाकू नका. हे तरुण मन लक्षात ठेवा. जाती धर्मामध्ये भांडणं करू नका. सगळे एक जीवाने एक दिलाने राहा. ही काळाची गरज आहे. एवढी एक जागा राहिली वारकरी संप्रदाय आज एवढे हजारो माणसं मांडीला बसले ते ज्ञानोबा आणि तुकोबारांच्या विचाराची ताकद आहे. दुसरीकडे एवढी माणसं कुठे येत होते सध्याच्या काळात अजिबात नाही. जत्रेला बी नाही यात्रेला बी हाना मार्यात आणि जत्रा बी पिऊन ठिकाणा हिशोबावून सभेला बी पैसे देऊनच न्यावं लागतं गोळा करू करू. ती परत बोंबात 500 ठरलं 250 मिळालं म्हणजे ज्यांनी सभा ठेवली त्याचा कार्यक्रम वाजवून टाकतं ते. माणसं कुठे एक फुटत नाही. एवढी एक जागा आहे त्याच्यामुळे हिथं तरी राजकारण आणू नका. हीच माणसं पुढं का तीच पुढं का ह्यांचीच नावं का घेतली त्यांचीच का घेतली आणि ती माणसं मला विचारतच घेत नाही असं कुठं असतं काय. हे डोक्यातनं काढून टाका. तुमचे जे वाद आहे तुमचे वैयक्तिक वाद आहे. तिथं संकट धर्मावर आले तुझ्या अगरबत्ती कुठं लावतो. संकटाची लेवल काय चालू आहे आपल्या अपेक्षाची लेवल काय चालू म्हणून एक राहायला शिका. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमचं गाव छोटं आहे पण सप्त्याच्या माध्यमातून एक होतं तर तालुक्यात चर्चा छोट्या गावाला सप्ता कसा करायचा हे नाळे गावाकडून शिकावं. आणि जे येत नसतील त्यांनी सुद्धा या. हे गावचं कार्य आहे. हे धर्म कार्य आहे. हे परंपरा येतात जपल्या जातात. सप्ताह म्हणजे काय फक्त मोकार खर्च नाही. या निमित्त अन्नदान मिळतो. दुसरा मुद्दा परंपरा जपल्या जातात. तिसरा मुद्दा आपल्या धर्माचं ज्ञान. आपल्याकडे काय क्लास आहेत का बाकीच्यांसारखे बाकीच्या धर्मात जसे 5 टाइम त्यांची प्रार्थना आहे तसे आपले कुठे जातात का. त्यांना आपल्या धर्मात काय आपले इतिहास काय हे लक्षात येत नाही. कीर्तनाच्या माध्यमातून थोर मोठ्यांची चरित्र महाभारत रामायण याच्यातला कथा आपला इतिहास काय संस्कृतीचं जतन करण्यासाठी धर्माचं ज्ञान असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. की विचाराचे देवाणघेवाण या माध्यमातून होते. गावामध्ये एकीचं वातावरण निर्माण होतं. गावात पवित्र मंगल वातावरण. निदान किती खताळ बेजार असलं तरी म्हणतो 7 दिवस नको वाचले आपल्याला तसले कारण गावात सप्ताह चालू. म्हणजे दुर्बुद्धी असणारा माणूस 7 दिवस म्हणतो गावात चांगलं काम केलं आपण चांगलं राहा. हे सप्त्याचे फायदेच आहेत ना. ती टीका करणार काय महाराज वरवरची लांब लांब मोकार पैसे द्यायचं गावातल्या पोराने एवढं भोंगडत फिरायचं आणि घ्यायला ही मूर्ख ही भेद बुद्धीची माणसे महाराज. आपण आपलं कार्य करत राहिलं पाहिजे. यासाठी एक जीवानं एक दिलानं एकीला किंमत आहे. सुशिक्षित माणूस द्राक्ष गेला तशी द्राक्ष 50 रुपये किलो. घेणारा म्हणला म्हाताऱ्याला तेव्हा थोडी कमी करा. म्हातारी म्हणली ही 50च किलो. खालची मोकळी जी आहेत ना 5 रुपये किलो घेऊन जा. क्वालिटी तीच किंमतीत का बदल हा द्राक्षांचा घडे ह्यांचा एकात जीव गुंतलाय. किती संकट आली तर एकमेकाला एकटं सोडत नाहीत म्हणून 50 रुपये किलो. खालची जी मोकळी आहेत ना ह्यांनी वाहबंदच हाणलं. हे राडा करतात तर पाठीत बिनसतं लडबड करतात हे बघून तिकडं तिकडून हे जा मोकळ्या घेऊन. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाठीत किंमत नाही मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल सोपं गणित आहे ना. त्याच्यामुळे एक राहायला शिका. आणखी एक वाक्य सांगतो. मेढा बोलवला भिंत चालवली हे ज्ञानोबरांचा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबरांचा सर्वश्रेष्ठ चमत्कार आहे. मेळविले मांदी वैष्णवाचे सगळे वैष्णव त्यांनी एकत्र केले हा सर्वश्रेष्ठ चमत्कार आहे. आणि म्हणून सर्वांनी एक जीवाने एक दिलानं या धर्ममंत्रामध्ये येणं ही परंपरा जपणं हे गरजेचं आहे. यासाठी विचार संपन्न व्हा. तेजस्वी आहे तपस्वी आहे तत्पर आहे त्याला तरुण म्हणतात. तुमच्या मनकटामध्ये धाकटे लोकांनी जे आता सध्या भाव उठे ना तरुण पिढी बिघडली हे तुम्ही खोडून काढू शकता. त्यासाठी आपल्या जीवनात मर्यादा ठेवा. हे सोशल मीडिया किती वाढलाय मोबाईलचा वापर आपण किती करतो हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. आम्ही सांगायचं तुम्ही आहे तुम्ही एवढे बुद्धूत का बाकीचे सगळं कळतं हेच कळत नाही का. 24 तासातला ह्यांचा जर मोबाईलचा स्क्रीन टाइम बघितला तर 16 तास 17 तास 18 तास ह्यांचा स्क्रीन टाइम म्हणजे एका दिवसात त्यांनी किती मोबाईल बघितला. 18 तास एका दिवसात मोबाईल तुम्ही वापर तुमची डोकी हँग होते ना. ती यंत्र आहे पण तुम्ही माणूस आहे ना.
माणसासाठी मोबाईल आहे का, माणसासाठी मोबाईलसाठी माणूस, हेच सध्या कळाय मार्ग नाही. ऑस्ट्रेलिया देशामध्ये 16 वर्षाच्या आतल्या सगळ्या मुलांना सोशल मीडियावर पूर्णपणे बंदी. अजिबात नाही, सोशल मीडियाच वापरायचं नाही. डोकी थोडी शांत राहतं का, बाकी अभ्यास करायचं नाही. आपलं काय झालंय, गुटछूट त्या मोबाईलमध्ये डोकं, नवीन विचार नाही, पुस्तकाचं वाचन नाही, जीवनामध्ये सदविचार नाही, हे सगळे. आणि जगात काय चाललंय हीच बघायचं. आता तुझं जगाने बघा असं काहीतरी काम ना. ही पोरांना बायका काय मिळाल्या सध्या, ही पोरच नीट राहिले नाहीत ना. PSला बायको मिळालं का कधी, डॉक्टरला बायको मिळालं आली का बातमी? बायका कोणाला मिळणार, बोंबलत फिरणार ना, गायबांना बायका मिळणार. त्यांचे बाप पर येड्यावाने करायला लागले. आम्हाला सुद्धा म्हणतात महाराज बघा गिराव कुठं, म्हणजे आम्ही कीर्तनाला जातो का तुझ्या पोराचा जन्माला चालू, तुझं खैर त्या लायकीचं आहे का पोरगी बघायच्या बाबा. बोंबलत फिरते त्याला कोण बायको देईन, भिकार भाजणं कोणी काढलं ते बोंबलत फिरतं त्याला कोण बायको देईन. आणि आता पोरांच्या बाबा इतके वाईट लागले, त्यांनी शेवटची स्टेप गाठली, कोणाची बी असू द्या, आपल्या जातीतल्या असतात. आम्ही जातीच्या सीमा सुद्धा ओलांडायला तयार आहोत. फक्त जेव्हा आमचा तोंड गायला पिवळा केला ना, त्याला भाषण नाही म्हणजे मी मारा मोकळा झालं. इतके बाप वाईट लागले ते म्हणून, ते असले मोकार गावात वाढले ते पोरं, त्यांना अक्कल नाही, काय नाही, विचार नाही. ते सोलापूरचा मोर्चा किती का. सध्या जेमिनीचे एजंट होते पहिले, गाड्याचे एजंट होते. सध्या एक नवीन एजंट जन्माला आले ते, लग्नाचे एजंट. इकडे आहे का नाही माहित नाही ना. आमच्या भागात इतका उतारा आलाय, 4-4, 5 लाख 5-5 लाख खंड देत मधल्या मध्येच. त्या पुरीला 1-1.5 लाख देतात आणि हे 2-3 लाख दाबी देतात. कुठून लिंक लावले, कुठून पुढे आणते काय माहिती बघा. कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, चांगला स्कोप आहे. स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. पैसे देऊन आणले की नांदली पाहिजे, नाही नांदल्या मधल्या दलाला इतकी तुडी करणे कसं काय नांदा ना. पण पैसे देऊन आणलेले कुठे नांदत असले माझ्या म्हणजे मला सांगा बरं. अरे शेवटच्या श्वासापर्यंत पतीच्या खांद्याला लावून साथ द्यायची, त्यासाठी कुटुंबातली मनच जुळली पाहिजे. कुटुंब माझे, आपुलकी जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. लाख देऊन आलेली पोरगी महिना 2 महिने राहते, यांचा आरशात बघती, सोनं पिणं गोळा करते, पडून जाते. आणि बायको निघून गेल्या ते आमच्याकडे तो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो का म्हणलं नाही. आता काय तुकड्याचीच पंचायत झाली, बायको बी गेली, आपलं तेवढं ज्ञान मागतो का असं वेगळं गुलाबजाम आपलं दिंडीच्याच येतो जेवण चांगला होता तेव्हा आम्हाला नाव ठीक होतं. आणि बायको निघून गेल्या तुला माळ घालायचं सुचलं करे नमुनी असले वाढले तर काय. विचार श्रीमंती तुमच्या जीवनामध्ये असावी, यासाठी निर्वेशने जगा. जमिनी विकू नका, शेतकऱ्यांनी सोन्याचे दिवस येणार आहे भविष्यात. तुम्ही जास्त पैशात होत असेल, जमिनी विकू नका. मराठी भाषेविषयी, आपल्या मातृभाषेविषयी स्वाभिमान ठेवा. हे धार्मिक जीवन जगता जगता सामाजिक जीवनाचं भान सुद्धा असावं. गावच्या विकासाच्या बाबतीमध्ये, झाडांच्या बाबतीमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, गावातल्या शिक्षण शाळा, मराठी शाळा असेल त्याच्यात गावकऱ्यांनी लक्ष देणं, शिक्षक शिकवतात का नाही, मुलांचा दर्जा काय, सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन गावातल्या युवा शक्तीनं करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्या गावातला तरुण जागरूक आहे ते गाव यशाच्या शिखरावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी अगोदर आपलं चित्त निर्माण करावं लागेल. कसं करावं लागेल, ठीक आहे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा. चित्त निर्मळ आहे, मुखात अमृताची वाणी, आणि देह त्यांनी दिला देवा करता. अशा माणसाचं जर दर्शन झालं तर
जातात आवाज दर्शनाने विश्रांती प्राप्त होते. पण कुणाच्या शुद्ध वेदा पोटी साळ गोमटी असा भंगाचा भावार्थ मोजक्या वेळी मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवरे, माझे वडील, परंतु आदरणीय वंदने भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये जिल्हा अहिल्यानगर भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबारायांचं मंदिर बांधलेलं आहे. गेल्या वर्षी सगळ्या संयोजकांना सांगितलं होतं त्या परिसरात आले तर नक्की एकदा आश्रमाला भेट देण्यासाठी या. विशेष करून गेल्या वर्षी आवाज कमी ठेवा नालेगावामध्ये पुन्हा एकदा येण्याच्या वेगाला तरुण मुलांचा विशेष आग्रह होता की माऊलींची सेवा होईल. आषाढी वारीमध्ये होतं तेव्हापासून सगळे संयोजक मंडळी आमच्या संपर्कामध्ये. लांबचा प्रवास आहे, धावपळ एक. आज माझी तब्येतही ठीक नव्हती. रोजचं धावपळ जागरण तोंड बी इतकं आलेले बोलताना तुम्हाला जाणवत असेल असं शब्द सुद्धा काही वेळेस मिक्स होते ते, कारण असं बोलताना सुद्धा त्रास होत आहे. नाही प्रवास असतो, परंतु तुमच्या तरुणांचं प्रेम, सगळ्यांचा आग्रह या ठिकाणी आम्हाला इतक्याला आमचा प्रवास असू सुद्धा हे सगळं प्रेम ओढून या ठिकाणी घेऊन येत असतं. सगळ्यांना धन्यवाद देतो. आमचे दादा नेहमीच संपर्कामध्ये असते. मला नाव काही माहीत नाही, म्हणजे सचिन भाऊ नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून असो किंवा असं सहज सुद्धा वारकरी या नात्यानं ते संपर्कामध्ये असतात. त्यांचे सगळे सहकारी सगळ्यांचा नामोल्लेख करण्यास शक्य नाही. सुंदर मृदंगाचे साज्यांनी केले. माझे अतिशय लाडके मित्र आमचे मृदंग महामेरू प्रसाद महाराज मरळ पाटील महाराजांनी सुंदर मृदंग वाजवला. त्यांच्या अगोदर त्यांनी मृदंगाचे साथ केले हरिभक्तपरायण वैभव महाराज, मृदंग सम्राट आमचे वैभव महाराज, त्यांनीही गोड मृदंगाची साथ केली. सुंदर गायनाची साथ करणारे आमचे बंधू पहाडी आवाज आमचे प्रवीण दादा पठाडे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपले 7 दिवस या ठिकाणी हा ब्रह्मनाद निर्माण करणारे आमचे हे आळंदीकर हरिभक्तपरायण भजन सम्राट देवीदास महाराज आणि दुसरे माऊली भजन सम्राट रमेश महाराज, त्यांनी या ठिकाणी सुंदर गायनाची साथ केली. त्यांनाही धन्यवाद. विनीकर बाबा असतील, दोन्हीकडे 2 चौकदार असतील, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, मस्त चौकदार गालातल्या गालात हसत. विनीकरी बाबा असतील, साऊंड सिस्टीम सुद्धा अत्यंत सुंदर आहे. त्यांनी या ठिकाणी सुंदर या ठिकाणी ध्वनीचं नियंत्रण केलं, म्हणून त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. उपस्थित सर्व मातृवर्ग पितृवर्ग, दुसराच दिवस आहे पण आज मंडप भरून बाहेर सुद्धा माणसं बसलेले आहेत. असंच बहुसंख्येनं या, हा आनंद लुटा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सगळे वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन जे काय असेल ते संयोजक म्हणजे सांगतील. 2 मिनिटं कुणी उठून ज्ञानेश्वर